शिक्षक भरतीचा तुम्ही विषय काढला. UPA सरकारनं 2009ला राईट टू इन्फॉर्मेशन सक्तीच्या शिक्षणाचा आम्ही कायदा केला दिल्लीला मी असताना. नंतर त्यामध्ये आम्ही काही सूत्र केली की शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था जी आहे ती विद्यार्थ्यांच्या करता, शिक्षकाचा नाही. शिक्षकाचा 1,00,000-1.5 लाख आहेत, विद्यार्थी 1.5 कोटी आहेत. आपण खर्च कोणाकरता करतोय? विद्यार्थ्यांच्या करतोय, आपल्या मुलांच्या करता करतोय का शिक्षकांना चांगली बदली मिळावी म्हणून करतोय? तर त्याकरता आम्ही केंद्र सरकारच्या सूचनेनुसार TET परीक्षा आणली. म्हणजे शिक्षकाची अर्हता आहे का, किमान अर्हता आहे का, नंतर त्याचं सिलेक्शन होईल. अर्हता आहे का, त्याला अर्हता परीक्षेला टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असं नाव TET. आणि त्यामध्ये मी काय म्हटलं की आता आधीच बरेचसे शिक्षक नोकरीला आहेत, त्यांचं काय करायचं? तर आम्ही चर्चा केली मंत्रिमंडळ. मी सांगितलं की 5 वर्ष द्यायचं ना, त्यांनी 5 वर्षामध्ये ती अर्हता परीक्षा पास झालं पाहिजे. आता यात काय चूक होतं का? कुणाकरता होतं? विद्यार्थ्यांच्या करता होतं. पुढचं सरकार आलं, काहीतरी मला वाटतं 2011चा का 13चा निर्णय माझ्या सरकारचा आहे. अजूनही GR काढून बघा. नवीन सरकार आलं, टीचरचे शिक्षकांची संघटना फार मोठी आहे. ते अधिवेशन मुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांचे घेतात, खूप गर्दी कळ करतात, त्यामुळे त्यांचं चालतं बरंचसं. मी ते ढकलत गेले. बरं ठीक आहे, आणखी 2 वर्ष वाढवली, आणखी 2 वर्ष. आज महाराष्ट्रामध्ये फक्त 23% शिक्षक TET उत्तीर्ण झालेले आहेत. ज्याला केंद्र सरकारने, राज्य सरकारने किमान अर्हता ठरवली होती, अर्हता पास झालेले फक्त 23% शिक्षक आहेत. आपल्या शिक्षणाचा खेळखंड बोलण्याचं काय होणार? म्हणून माणसं समृद्ध आहेत का? प्रत्येक माणसं किती कार्यक्षम आहेत, किती त्यामध्ये संपत्ती तयार करतात देशामध्ये, यावर देश समृद्ध आहे का ते कळतं. आणि त्यामुळे आपण ती आपल्याकडे ते होत नाही. 80 कोटी लोकांना तुम्हाला अन्नधान्य पुरवावं लागतंय आणि तुम्ही समृद्धीच्या गोष्टी बोलताय. 6व्या क्रमावर केले दुर्दैवाची गोष्ट आहे. पण खरंही गंमत काय आहे की दरडोई GDP किती आहे? नॉर्वे सारख्या देशाचं, स्वित्झर्लंड सारख्या देशाचं दरडोई GDP हे 1.25 लाख कोटी आहे. 1 लाख कोटी आहे, 80,000 कोटी आहे. भारताचं दरडोई GDP हे $2,800 आहे. चीनचं 16,000 आहे. आपल्याला समृद्ध व्हायचं असेल तर चीनपर्यंत गेलं पाहिजे. 28,000 1 लाख सोडा, 1.25 लाख सोडा, ते स्वप्नच आहे. आणि भारताचा जगामध्ये क्रमांक हा 6वा एकूण अर्थव्यवस्थेचा आहे, पण दरडोई GDP बाबतीमध्ये आपला भारताचा 139वा क्रमांक आहे, 149वा क्रमांक आहे. जवळजवळ 150 देश आपल्यापेक्षा जास्त समृद्ध आहेत. हे भारत सरकारच्याकडे आहेत, माझे नाहीत. कसल्या गप्पा मारताय?